श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज जे काही सांगतात, जे काही बोलतात, त्यांच्या मुखातून जणू काही परमात्माच बोलत आहे, यात शंकाच नाही. आणि म्हणूनच ज्ञानेशो भगवान विष्णू असं म्हटलं जातं. ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातूनच भगवान श्रीकृष्ण किंवा विष्णूच बोलत असतो. आता इथे माणसाला जे काही सुख प्राप्त होतं, नाही का, या सुखाच्या 4 अवस्था असतात. आता त्या 4 अवस्था आपण समजून घेऊया, म्हणजे मग आपल्याला लक्षात येईल. पहिली अवस्था जी आहे ती परवर्जन. परवर्जन याचा अर्थ विकृती. माणूस हा इंद्रिय भोगाच्या बाबतीत विकृत असतो. म्हणजे कसा, हे लक्षात येण्यासाठी एक गोष्ट आपण बघूया. एकदा एक सिंह आणि एक ससा या दोघांची मैत्री जमली आणि ते एका मोठ्या हॉटेलमध्ये जेवायसाठी म्हणून गेले. वेटर आला. ससा म्हणाला, मला अमकं अमकं खायचं आहे. आणि सिंहाला काय देऊ यावर ससा म्हणाला, त्याला फक्त पाणीच द्या. आत्ता सध्या त्याला कुठल्याच गोष्टीची भूक नाही. वेटरला आश्चर्य वाटलं. त्याने सशाला विचारलं, तू असं का म्हणतोस? तर ससा त्याला एवढंच म्हणाला, जर सिंहाला खरी भूक लागली असती तर मी त्याचा मित्र होऊ शकलो नसतो, त्याच्याबरोबर येऊच शकलो नसतो. ज्या अर्थी मी सिंहाच्या बरोबर आहे आणि त्याच्या सोबत मी इथपर्यंत आलेलो आहे, त्या अर्थी त्याला भूक नक्कीच नाही. जर असती तर त्याने मला केव्हाच मारून खाऊन टाकलं असतं. आता ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य एवढंच की जंगलामधले प्राणीसुद्धा, ज्यांना आपण हिंस्त्र प्राणी म्हणतो, ते प्राणीसुद्धा भूक लागल्याशिवाय कधीही खात नाहीत. आणि आपण माणूस असूनसुद्धा, कळणारे असूनसुद्धा, ज्ञानी असूनसुद्धा, विवेकाने वागणारे असूनसुद्धा, आपल्याला मन, बुद्धी, वाचा इत्यादी गोष्टी असूनसुद्धा आपण मात्र मूर्खासारखे वागतो. कधीही, काहीही, केव्हाही, कुठेही खातो. ही विकृतीच नाही का? समजा आपल्याला सकाळी 8ची गाडी पकडायची आहे, तर आपण 7:30 वाजताच घरून खाऊन पिऊन बाहेर पडतो की नाही? आता 7:30 ही काही खाण्याची वेळ आहे का? म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की खाण्यापिण्याच्या बाबतीत, इंद्रिय भोगांच्या बाबतीत आपण जे काही वागतो ती एक प्रकारची विकृतीच आहे. आणि या विकृतीतून आपल्याला सुख मिळेल हा एक मोठा समज माणसाचा झालेला आहे. आता त्याला समज म्हणायचं का गैरसमज म्हणायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कुठलीही गोष्ट खाण्या अगोदर
भगवंताला ती गोष्ट अर्पण करून त्याला नैवेद्य दाखवून मग खावी असं आपण मानतो. त्याचं कारणच असं आहे की भगवंताला जेव्हा आपण एखादी गोष्ट देतो तेव्हा ती उत्तमातली उत्तम असली पाहिजे, चांगल्यातली चांगली असली पाहिजे आणि योग्य त्या प्रकारची सात्विक आणि योग्य त्या वेळी आणि योग्य त्या प्रमाणात ती असली पाहिजे. म्हणजे भगवंताला देण्याच्या निमित्ताने किंवा नैवेद्य दाखवण्याच्या निमित्ताने आपल्यातल्या या विकृती कमी करण्याचा आपल्या संस्कृतीने बराचसा प्रयत्न केलेला आहे. परंतु आजकाल आपण भगवंताला नैवेद्य अर्पण न करताच सगळ्या गोष्टी खातो पितो. त्यामुळे अमक्या गोष्टी खाव्यात, अमक्या गोष्टी प्याव्यात, या वासना जोपर्यंत आपल्याला त्रास देत असतात तोपर्यंत आपल्यातल्या या विकृती कमी होणं अशक्य आहे. हल्ली इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे हॉटेलं झालेली आहेत. त्यामुळे केव्हाही कुठेही काहीही खायला मिळतं आणि म्हणून आपण दिसेल ते खात सुटतो. ही विकृतीच आहे. पूर्वीच्या काळी लोक घरामध्ये सात्विक भोजन बनवून घरातल्या गृहिणी स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून पत्रावळीवर जेवत असत किंवा केळीच्या पानावर जेवत असत. आणि त्या काळी त्यावेळी कुणालाही कधीही कसलंही इन्फेक्शन झालं नाही किंवा कसलीही अन्नातून विषबाधा झाली नाही किंवा कुठल्याही प्रकारचे आजार झाले असंही आपल्याला ऐकण्यात आलं नाही. हल्ली इन्फेक्शन, आजार हे इतके कॉमन झालेत. त्याला कारण म्हणजे आपली ही खाण्यापिण्यातली विकृती. आणि ही विकृतीच आहे, परंतु त्यामुळे आपल्याला समाधान मिळेल, सुख मिळेल, हा एक मोठा भ्रम निर्माण झालेला आहे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की याला संयमाने वागणे किंवा माणुसकीने वागणे असं म्हणतात. मॉडरेशन हा इंग्लिशमध्ये त्याला शब्द आहे. महाराज म्हणतात की आपल्या वागण्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा संयम असला पाहिजे. जितकं जरूर आहे, जितकं आवश्यक आहे तितकंच आपण वागलं पाहिजे, तितकंच आपण बोललं पाहिजे. संयमित जीवन जगणं हे खऱ्या अर्थाने सुख मिळण्याचं एक माध्यम आहे. तिसरी गोष्ट आहे परिवर्तन किंवा ट्रान्सफॉर्मेशन. जेव्हा आपली दृष्टीच बदलते तेव्हा त्या गोष्टीतलं क्षुद्रपण आपल्याला लक्षात येतं किंवा अमुक एक गोष्ट मी का करतो आहे असा आपल्यालाच प्रश्न पडतो. म्हणून आपल्या स्वतःच्या जीवनाकडे बघण्याची दृष्टी बदलली पाहिजे. ही दृष्टी जर बदलली तर आपल्यालाच वागणं पाहून आश्चर्य वाटेल, कदाचित राग येईल, कदाचित आपणच आपली घृणा करू किंवा आपणच आपल्या स्वतःला मूर्ख समजू. काय मूर्खासारखं मी वागतो आहे असं आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून इथे महाराज म्हणतात की आपल्या जीवनाकडे बघण्याची आपली दृष्टी बदलली पाहिजे आणि ही दृष्टी बदलण्याचं काम ही ज्ञानेश्वरी करते. चौथी गोष्ट आहे म्हणजे आपल्या जीवनात असणाऱ्या
बऱ्याचशा गोष्टींचं आपण भव्य दिव्यकरण करायचं, म्हणजेच सब्लिमेशन करायचं. म्हणजे आपण जे काही वागतो ते आपलं वागणं बोलणं दिव्य स्वरूपाचं असलं पाहिजे. आणि ते होण्यासाठी मला भगवंता इतकं मोठं किंवा भव्य दिव्य होणं आवश्यक आहे. मी कोण आहे याचा विसर पडला पाहिजे आणि अहम ब्रह्मास्मी किंवा तत्वमसी हा अनुभव किंवा ही अनुभूती आपल्याला घेता आली पाहिजे. तर आणि तरच आपलं जीवन भव्य दिव्य होईल. आपलं मन जे आहे ते मन न मन व्हावं किंवा उन्मनी अवस्थेला जावं. म्हणजे आपणच आपल्या मनाची पातळी इतक्या उंचीपर्यंत न्यायची आहे की भगवंतापर्यंत आपल्या मनाची पातळी आपल्याला वाढवत वाढवत वर न्यायची आहे. आज आपली जी संकुचित वृत्ती आहे ती विशालपणाची झाली पाहिजे, सर्वसमावेशक झाली पाहिजे आणि सर्वाभूती भगवंत किंवा समत्व या गोष्टी आपल्या वागण्या बोलण्यामध्ये आल्या पाहिजेत. उन्मनी अवस्था झाली पाहिजे. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे देव पहाया गेलो आणि देवची झालो, असं आपल्या स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणायचं आहे, बदल घडवून आणायचा आहे. आणि आपलं आयुष्य, आपलं जगणं, आपलं वागणं बोलणं भव्य दिव्य करायचं आहे. आपण सर्वजण हे मान्य करतो की भगवंत हा आपल्या आतच आहे. मग भगवंत जर आतच आहे, आपल्या जवळच आहे आणि तो स्वतः सच्चिदानंद स्वरूप आहे, तर मग मी सुद्धा सच्चित आनंद स्वरूप असायला नको का? मग आनंदरूपी भगवंत आत असून देखील मी दुःखी का? मी त्रासलेला का? मी वैतागलेला का? मला अडचणी का याव्यात? मला कष्ट का पडावेत? मला त्रास का व्हावा? याचा आपण विचार करायला पाहिजे. आतमध्येच जर भगवंताचा तो भव्य दिव्य आनंद असेल तर तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे आनंदाचे डोही आनंद तरंगच यायला नकोत का? डोह आनंदाचा आहे आणि तरंग मात्र दुःखाचे आहेत, असं कसं होईल? आणि म्हणून गीता आपल्याला याच्यातलं रहस्य काय आहे ते सांगते. ती म्हणते की आपण आतमध्ये असणारा आनंद विसरून गेलेलो आहोत आणि तो आनंद बाहेर आपण शोधतो आहोत. आणि तो शोधण्यासाठी आपण इंद्रियांची मदत घेतो, इंद्रियांना प्रिय असणाऱ्या विषयांची मदत घेतो. आणि आपला एक मोठा भ्रम किंवा गैरसमज असा आपण करून घेतो की इंद्रियांना आवडणारे विषय आपल्याला प्राप्त झाले, ते विषय भोगायला मिळाले म्हणजे आपल्याला आनंद मिळेल, सुख मिळेल. डोळ्याचं सुख, कानाचं सुख, जिभेचं सुख, स्पर्शाचं सुख, वास घेण्याचं सुख, या 5 गोष्टींमध्ये, या 5 विषयांमध्ये आणि या 5 ज्ञानेंद्रियांमध्ये आपण हरवून गेलेलो आहोत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध
या विषयांनी आपल्याला भुरळ पाडलेली आहे. आणि विषय मिळाले म्हणजे मला आनंद मिळेल, आणि विषय जर मिळाले नाही, ते भोग जर मला भोगायला मिळाले नाही, तर मी दुःखी होईन, अशी आपण आपली स्वतःचीच समजूत करून घेतलेली आहे. आणि म्हणून आपल्याला दुःख प्राप्त होतं. खरा आनंद आत असून सुद्धा आपण बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतो, आणि इंद्रियांचे सुख, इंद्रियांचे विषय, यातूनच मला सुख मिळेल, या भलत्याच भ्रमामध्ये आपण राहतो. आणि म्हणून आपल्याला आतमध्ये असून सुद्धा आतलाच आनंद कळत नाही, समजत नाही, जाणवत नाही, आणि त्याचा आस्वाद घेता येत नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय.